Hello, good evening. Good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We continue our studies on family life. आणि कौटुंबिक ख्रिस्ती जीवन याचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Family life is so important. आणि ख्रिस्ती कौटुंबिक जीवन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. And God has created family. देवानंच कुटुंबाची निर्मिती केलेली आहे. The Bible tells us in Genesis chapter 2, उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, and God said, it is not good for a man for a woman to be alone. आणि देव म्हणाला मनुष्याने एकटं असावं हे बरं नाही. At that time, Adam was alone, and God said, I will make a helper suitable for him. आणि त्यावेळेला आदाम एकटाच पृथ्वी तलावर एदेन बागेमध्ये होता आणि देव म्हणाला मी आदामाला अनुरूप सहकारी निर्माण करेन. And the Bible says, then God created Eve. आणि पुढे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं मग देवानं आदामासाठी स्त्रीची म्हणजे हवेची निर्मिती केली. And God sets the lonely in families. आणि जो आदाम एकटा होता एदेन बागेमध्ये त्याचं रूपांतर आता देवानं कुटुंबामध्ये केलं, त्याला पत्नी देऊन. Now, the Bible tells us, unless the Lord build the house, the labor is in vain. स्तोत्र 127:1 मध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. It's the Lord who built the house. आणि प्रत्येक घराची निर्मिती परमेश्वर स्वतः करतो. And that's why it's very important to ask God to build our lives personally and build our families. आणि म्हणून देवाला विनंती करणं, प्रार्थना करणं की देवानं आमचं व्यक्तिगत जीवन आणि आमचं कौटुंबिक जीवन बांधावं, उभं करावं हे महत्त्वाचं आहे. The last time we were talking about from the book of Ephesians, गेल्या आठवड्यामध्ये आपण इफिस्कराच्या पत्रामधून काही गोष्टी कुटुंबाच्या संदर्भामध्ये पाहिल्या. the role of man, the role of woman, the role of parents, the role of children. आणि एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये पुरुषाची भूमिका काय, स्त्रीची भूमिका काय, लेकरांची भूमिका काय आणि मातापित्यांची भूमिका काय याविषयीचा आपण अभ्यास केला. I'm going to skip the certain things, but let's talk about what are those things that are important for a happy family. आणि आज आपण एका आनंदी ख्रिस्ती कुटुंबासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पाहणार आहोत. For a happy family, we find in Psalm 128, verse number 1 and 2. आणि स्तोत्र 128 पहिल्या 2 वचनामध्ये आपल्याला या आनंदी कुटुंबाविषयी वाचावयास मिळतं. Okay. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. So, a happy family start with God's fear. आणि या ठिकाणी एक आनंदी ख्रिस्ती कुटुंब त्याची निर्मिती किंवा त्याची सुरुवात देवाचं भय धरण्यापासून होते. A family where we honor God is a happy family. आणि जे कुटुंब देवाचं भय धरतं म्हणजे देवाचा आदर करतं, सन्मान करतं, ते कुटुंब धन्य असतं, म्हणजे ते आशीर्वादित असतं. Another thing is that with godly wisdom, we build families. दुसरी गोष्ट म्हणजे
देवाच्या ज्ञानानुसार किंवा देवाकडून ज्ञान प्राप्त करून घेऊनच आम्ही ख्रिस्ती कुटुंबाची उभारणी करू शकतो. This is one of my favorite Bible verses in Proverbs chapter 24, verse number 3 and 4. आणि नीतिसूत्र 24, 3 आणि 4 ही माझी आवडती वचनं आहेत. नीतिसूत्र 24, 3 आणि 4. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. By wisdom, a house is built. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते. And by understanding, it is established. समंजसपणाने ते मजबूत राहते. And with knowledge, the rooms are decorated, so to speak. आणि ज्ञानाच्या योगे त्या घरातल्या खोल्या डेकोरेट होतात किंवा मनोरम वस्तूंनी भरून जातात. So we know for the building of every house, we need plan, we need material, we need people who know how to build it. आणि आम्हाला माहित आहे कुठलंही जर घर बांधायचं असलं तर आम्हाला साहित्याची गरज लागते, सिमेंटची गरज लागते, वाळू आणि सळ्या आणि ते बांधणारे जे इंजिनियर आहेत, प्लॅन काढणारे, अशा सर्वांची गरज लागते. So it's according to the plan. Now this how room will be here, bathroom will be here, all those things we plan. आणि आम्हाला घरामध्ये किती खोल्या पाहिजे आहेत आणि दिवाणखाना कुठे, झोपायची खोली कुठे, स्वयंपाकघर कुठे, अशा किती खोल्या कशा कशासाठी पाहिजेत याची आम्ही आधी योजना आखतो, प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे, योजनेप्रमाणे मग घर बांधलं जातं. And then every room is decorated with beautiful things. आणि मग घरातील प्रत्येक खोली त्यामध्ये निरनिराळ्या वस्तूंनी ती सजवली जाते. This is my son's room. It must be blue. This is Prince's room. It must be with pink. आणि मग माझ्या मुलाची खोली आहे, तिला निळा रंग दिला जातो. मग माझ्या आवडत्या मुलीची खोली असेल तर तिला गुलाबी रंग दिला जातो. अशा प्रत्येक खोलीला वेगवेगळे रंग देऊन त्यामधलं वेगवेगळे फर्निचर आणि कपाट आणि इतर गोष्टींना प्रत्येक खोली सजवली जाते. So in the same way, when we build our home, we need God's wisdom. आणि त्याचप्रमाणे आमचं ख्रिस्ती कुटुंब बांधताना आम्हाला देवाच्या सुज्ञानाची किंवा शहाणपणाची गरज भासते. And home is important, more important than a house. आणि घर किंवा वास्तूपेक्षा ते कुटुंब महत्वाचं आहे. We can have an elegant house, but if we don't have good home, family, then that cannot help us. आणि एखाद्या व्यक्तीचं मोठं घर असू शकेल पण त्याचं कुटुंब जर व्यवस्थित नसलं तर त्या घरामध्ये कधी आनंद, शांती प्रस्थापित होत नाही. Let's read Ephesians chapter 4 and verse number 2 and 3. आणि इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय, इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 2 आणि 3 वचनं आपण वाचूया. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. Love, patience, peace are the building blocks for a happy family.
आणि एखाद्या आनंदी ख्रिस्ती कुटुंबाच्या विटा कोणकोणत्या असल्या पाहिजेत? नम्रता, सौम्यता, सहनशीलता आणि प्रीती. We know how important is to have a peace at home. आणि घरामध्ये शांती किती महत्वाची आहे याची आम्हा प्रत्येकाला जाणीव आहे. What does the Bible says about Proverbs 17, verse number 1? आणि नीतिसूत्रे 17 एका वचनामध्ये पवित्र शास्त्र काय सांगतं हे आपण पाहूया. नीतिसूत्रे याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन. एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. So here we learn that better is a dry morsel with quietness than a house full of feasting with fighting. आणि ज्या घरामध्ये शांती आहे तिथला कोरडा तुकडा किंवा भाजी भाकर देखील चांगली आहे. एखाद्या घरामध्ये मोठी मेजवानी आहे आणि तिथं भांडणं आहेत त्या घरामध्ये जेवण करण्यापेक्षा. And it's also said in Proverbs that it is better to live in one corner of the house than to live with a quarrelsome wife or quarrelsome husband. या आणि नीतिसूत्रामध्ये असंही म्हटलेलं आहे की भांडखोर पत्नीबरोबर किंवा भांडखोर नवऱ्याबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा आणि लहान घरामध्ये शांतिमय नवऱ्यासमोर किंवा पत्नीबरोबर राहणं हे अधिक चांगलं आहे. So peace, love, patience are so important for healthy family. आणि एखाद्या आनंदी निरोगी ख्रिस्ती कुटुंबामध्ये प्रीती, आनंद, शांती, नम्रता, सहनशीलता या महत्वाच्या गोष्टी मानल्या पाहिजेत. It is very important for a happy family, according to our Christian faith, that we serve God together. आणि ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे ख्रिस्ती कुटुंबानं एकत्रितरित्या परमेश्वराची आराधना करावी, त्याची सेवा करावी असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. That's what Joshua said to people in Joshua chapter 24 and verse number 15. आणि यहोशवा 24 याच्या 15व्या वचनामध्ये यहोशवा इस्रायल लोकांपुढे हीच साक्ष देतो. Please. आणि यहोशवा म्हणाला की मी आणि माझे घराणे म्हणजे माझं कुटुंब तर परमेश्वराची सेवा करणार. The Bible says, as for me and my house, we will serve the Lord. यहोशवा म्हणाला मी आणि माझं कुटुंब माझं घराणं तर परमेश्वराचीच सेवा करणार. And this must be our utmost desire to say, as for me and my house, we will serve the Lord. आणि आम्हा प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याची अशीच साक्ष असली पाहिजे की मी आणि माझं कुटुंब मी आणि माझं घराणं हे नेहमीच जिवंत परमेश्वराची सेवा करणार. And Jesus said, the one who serves me, my Father honors him. आणि प्रभू येशू म्हणाला की जो माझी सेवा करतो माझा पिता नेहमी त्या व्यक्तीचा सन्मान करतो. There is a joy in serving God. देवाची सेवा करण्यामध्ये नेहमीच अत्यानंद आहे. And that joy comes in the family, that comes personally in our lives and comes in our family. आणि मग हा आनंद आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये येतो, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये येतो, आमच्या घरामध्ये तो भरून वाहतो. And that's why Colossians also teaches us that we bear each other's burden and forgive each other. आणि म्हणून कलशकराच्या पत्रामध्ये देखील
आम्हाला बोध करण्यात आलेला आहे की आम्ही एकमेकांची ओझी व्हायली पाहिजेत, आम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे. There is no perfect family. आणि जगामध्ये कोणतीही फॅमिली किंवा कुटुंब परिपूर्ण असत नाही. There will be some kind of conflict, misunderstanding, always. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी उणेपण, कमतरता असते. कशाची तर कमतरता असते, कोणत्या तर गोष्टीची, किंवा काहीतरी कमी असतं. प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी कमतरता असते. Ruth Graham, a great woman of God, wife of Billy Graham, was in one of the talk show. आणि बंधू बिली ग्रॅम यांची पत्नी रूथ ग्रॅम एका सभेमध्ये बोलत होत्या. So they asked, it seems like you are a perfect couple. You don't have conflicts. आणि मग त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमचं कुटुंब अगदी आम्हाला आनंदी वाटतंय, परिपूर्ण वाटतंय, तुमच्या कुटुंबामध्ये काही कमतरता नाही, कुठलाही संघर्ष नाही, काही दोष नाहीये. Ruth Graham said, sure, we also have conflicts. पण रुथ ग्रॅम म्हणाल्या, नाही नाही, तसं काही नाही, आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये देखील संघर्ष आहेत, काही कमतरता आहेत, काही उणीवा आहेत. But our conflicts are manageable. पण आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये असलेले दोष, उणीवा त्या आमच्या ताब्यात आहेत, आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. And I think this is really, really important that we would have manageable conflicts. आणि माझ्या दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जरी आमच्या कुटुंबामध्ये काही दोष असतील, उणीवा असतील, कमतरता असतील, तरी त्या आमच्या ताब्यात असल्या पाहिजेत, त्या आमच्या नियंत्रणात असल्या पाहिजेत, त्या आमच्या आवाक्याच्या बाहेर जाता कामा नयेत. And that's why the Bible teaches us bear each other's and forgive one another. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की एकमेकांच्या अधीन राहा, एकमेकांची ओझी व्हा आणि एकमेकांना तत्परतेनं क्षमा करा. And to do that, it is very important that we talk using a calm and gentle tone. आणि हे सगळं करण्यासाठी आमचं बोलणं हे फार महत्त्वाचं असलं पाहिजे. आम्ही अतिशय सौम्यपणे, नम्रतेनं बोललं पाहिजे. We know that if somebody is raising voice and the other one is ready higher, the volume is higher, then there will be nuclear war. आणि आम्हाला माहित आहे, जर एखाद्या व्यक्तीने बोलताना आवाज वाढवला तर पुढचा व्यक्ती देखील त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजाने बोलतो आणि मग नंतर काही वेळानं तिथं भांडणं सुरू होतात. And that's the way we human beings are when we lose temper. आणि मग आमचा मानवी स्वभाव असा आहे की अशा प्रकारे मग आमचं नियंत्रण संपतं आणि आमचा ताबा आमच्यावरचा संपतो आणि मग लोक भांडतात एकमेकांशी. Let's read Proverbs 15, verse number 1. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय पहिलं वचन आपण वाचूया. नीतिसूत्र 15:1. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. What a beautiful advice. आणि किती सुंदर बोध केलेला आहे नीतिसूत्रामध्ये. A soft answer turn away wrath, but a harsh word stir up anger. मृदू उत्तराने कोपाचे म्हणजे रागाचे निवारण होते, म्हणजे राग शांत होतो, पण कठोर शब्दाने राग उत्तेजित होतो, वाढतो. So when we speak gently with soft tone, gentle tone, it really take care of that anger. आणि ज्या वेळेला आम्ही शांतपणे, मृदूपणे बोलतो, त्यावेळेला राग
शांत केला जातो किंवा राग थांबवला जातो. Then another thing is listen to understand before responding. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की आम्ही इतरांना प्रतिक्रिया देण्यापूर्वी इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. Listening is so important. We really need a lot of homework in listening. आणि ऐकणं हे आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आणि ऐकण्याच्या बाबीमध्ये आम्हाला खूपच काळजी घेतली पाहिजे. And I must say, we men need more training in listening. आणि मला वाटतं की जे पुरुष वर्ग आहेत त्यांना ऐकण्यासाठी फार सराव केला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. And the ladies will say, yes, amen. आणि स्त्रिया याला दुजोरा देऊन म्हणतील, हा बरोबर आहे, पुरुषांनी ऐकायला जास्त शिकलं पाहिजे. I think all of us but we need to work on this. आणि मला वाटतं आपलं सर्वांनी हा बोध घेतला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. इतरांचं बोलणं आम्ही शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. And as we said, exercising patience and understanding. आणि आम्ही म्हणतो ज्या वेळेला आम्ही समंजसपणाने इतरांचं बोलणं ऐकून घेतो, समजून घेतो आणि त्याद्वारेच आम्ही एकमेकांशी योग्य प्रकारे वागू शकतो. Another thing that is being honest. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नेहमी सचोटीनं वागलं पाहिजे, प्रामाणिकपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. We find that in Ephesians chapter 4 and verse number 15. आणि इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय And आणि having that 15व्या वचनामध्ये आपण वाचतो. compassionate heart. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्या सर्व प्रकारे वाढावे. सर वचन किती वचन 4था अध्याय पास्टर, which verse is there? 15 15 वचन. Yeah. 4:15. ओके. Then we have focus on things that unite us. पुढची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला कुटुंबामध्ये एकत्र बांधून ठेवतात त्या गोष्टींकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. And then watch out those things that divide us, that can bring division. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी आमच्या कुटुंबाला विभक्त करणाऱ्या आहेत, म्हणजे कुटुंबामध्ये फूट पाडणाऱ्या आहेत, त्या गोष्टींकडेही आम्ही जरूर लक्ष दिलं पाहिजे. And that's what the Bible says in Proverbs chapter 133. Proverb? Psalm 133. Yeah. Proverbs doesn't have, it has only 31. Yeah. Psalm 133, verse 1. Yes, please. बंधूंचे ऐक्याने मिळणे हे किती मनोहर आहे. स्तोत्र 133 वचन 1. Unity of the brethren. Yes, please. It talks about how good and beautiful, pleasant it is when brethren or people live together in unity. पहा, ख्रिस्ती बंधू ज्या वेळेला एकतेमध्ये ऐक्यानं एकत्र राहतात किंवा कुटुंब ज्या वेळेला एकत्र असतं ते फार चांगलं आहे, ते मनोरम आहे. And then it speak about it's like a precious oil from the head running down on the beard. आणि ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या
त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. ऐक्य, युनिटी. Unity. And the idea here is that unity will bring the anointing of the Holy Spirit. आणि या ठिकाणी पाहतो, ज्या वेळेला ख्रिस्ती बंधूंमध्ये मंडळीमध्ये ऐक्य असतं किंवा ख्रिस्ती कुटुंबामध्ये ज्या वेळेला ऐक्य असतं, त्यावेळेलाच देवाचा अभिषेक ख्रिस्ती मंडळीमध्ये आणि ख्रिस्ती कुटुंबामध्ये उतरून येतो. And that anointing will break the yokes of the enemy. आणि यशायाच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे की अभिषेकच नेहमी जोखड मोडून टाकतो. आमेन. It is also important to be thoughtful, consider others' needs and perspective. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुटुंबामध्ये इतरांच्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. You know, when we are very controlling and we are not open to somebody's perspective, it will create problem. आणि जर आम्ही दुसऱ्यांच्या गरजा समजून घेतल्या नाहीत, दुसऱ्यांकडे जर लक्ष दिलं नाही कुटुंबामध्ये, तर कुटुंबामध्ये त्यामुळं समस्या निर्माण होऊ शकतात. If we are not considering others' needs, कुटुंबामधील इतरांच्या गरजा जाणून न घेतल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. and that's what we find in Philippians chapter 2. आणि फिलिपिकराच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही हेच वाचतो. Philippians chapter 2 and verse number 3 and 4. फिलिपी 2, 3 आणि 4 मध्ये आम्ही वाचतो, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही हित पहा. Isn't that wonderful? आणि हे किती अद्भुत वचन आहे, नाही का? Then is to avoid retaliation when we are hurt. आणि ज्या वेळेला आम्हाला कुटुंबामध्ये इजा होते, त्यावेळेला आम्ही बऱ्याच वेळेला प्रतिक्रिया देतो. You know, it is normal reaction that when we are hurting, we want to retaliate. We are revengeful. आणि बऱ्याच वेळेला मग ज्या वेळेला आम्हाला इजा होते, कुणीतरी आम्हाला बोलण्याद्वारे कृतीद्वारे दुखवतं, त्यावेळेला आम्ही रागानं मग प्रतिक्रिया देतो किंवा काही प्रमाणात बदला घेण्याचा, सूड घेण्याचा प्रयत्न करतो. We find that in chapter number 12, verse number 17. Which one? Romans 12, Romans 17. 12:17. आणि रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 17 वचन. रोम 12:17 मध्ये आम्ही वाचतो, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष द्या. आमेन. Then we have James chapter 5 and verse number 16. आणि याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन. याकोब 5:16 मध्ये आम्ही वाचतो, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. Here we learn that be willing to admit faults and seek forgiveness. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही एकमेकांची क्षमा करायला शिकलं पाहिजे.
If we live with our pride, with our arrogance, we live with that pride, it's not going to help. आणि जर आम्ही रागामध्ये असो किंवा अहंकारामध्ये असो तर त्याचा आमच्या जीवनामध्ये काही उपयोग होणार नाही, काही फायदा होणार नाही. If we humble ourselves and admit our fault and seek forgiveness, then we can solve a matter. आणि जर आम्ही नम्र झालो, स्वतःची चूक आम्ही मान्य केली, तर मग आम्हाला क्षमा प्राप्त होऊ शकते आणि मग समेट करून आम्ही ऐक्यामध्ये राहू शकतो. So in resolving family conflict, we really need to ask God's wisdom. आणि म्हणून कुटुंबामधल्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला देवाच्या मदतीची, देवाच्या ज्ञानाची आणि शहाणपणाची गरज भासते. I'm going to skip the role of a father in the house and role of a mother. I'm going to share a couple of things about the things that ruin our relationship. आणि आता ख्रिस्ती कुटुंबामध्ये पित्याचा रोल काय, पत्नीचा रोल काय, यामधल्या महत्वाच्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. The things that really ruin our relationship, number one is a lack of communication. आणि कुटुंबातलं स्वास्थ्य किंवा कुटुंबातलं ऐक्य, आनंद, शांती जर कशामुळे नाहीसा होत असेल तर त्यातलं प्रमुख कारण म्हणजे कुटुंबामध्ये एकमेकांबरोबर संवाद असू शकत नाही, संवादाची कमतरता. You know, when we don't talk to each other, we don't communicate, and we live in our own small bubble, that will create problem, that will ruin relationship. आणि कुटुंबामध्ये पती आणि पत्नीमध्ये संवाद राहत नाही, ते आपापल्या जगामध्ये स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करतात, त्याच वेळी कुटुंबामध्ये समस्या निर्माण होतात. During Cold War, during missile crisis between United States and Russia back in the 60s, 70s, आणि 1960-70च्या दशकामध्ये अमेरिका आणि रशियामध्ये जो युद्धाचा तणाव होता, that was very crucial time, and it seemed like there might be third world war. आणि त्यावेळेला अशी तणावाची परिस्थिती होती की जगातील बऱ्याच लोकांना वाटत होतं की आता अमेरिकेचं आणि रशियाचं युद्ध होणार, म्हणजे तिसरं महायुद्ध आता होणार. So both leaders decided that we need to do something. They created a special line of communication, and they had the phone on their table, both leaders, and they said, we will communicate with each other. आणि मग जगातल्या पुढाऱ्यांनी ठरवलं की हे जर युद्ध टाळायचं असेल तर या दोन्ही देशाच्या नेत्यांना एकत्र बसवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये संवाद घडवून आणला पाहिजे, तरच हे युद्ध टाळता येईल. And that prevented the third world war. आणि मग हे दोन्ही देशाचे नेते एकत्र बसले, त्यांनी एकमेकांबरोबर बातचीत केली, एकमेकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यामुळे जणू काय तिसरं महायुद्ध टळलं गेलं. So the point here is communication is so important. And if we have lack of communication, it will ruin our relationships. आणि म्हणून संवाद एकमेकांबरोबरचा फार महत्वाचा आहे. आणि कुटुंबामध्ये जर पती पत्नीमध्ये जर संवादाचा अभाव असेल तर कुटुंबाचं स्वास्थ्य बरोबर राहणार नाही, कुटुंबामध्ये समस्या निर्माण होण्याचा धोका संभवतो. Another thing is dishonesty. We keep on telling the lies. We build our lives on lies. That is going to affect our relationship. आणि कुटुंबामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की प्रामाणिकपणा, सचोटी असली पाहिजे. जर पती पत्नी किंवा लेकरं जर खोटं बोलत असतील आणि लबाडीवर जर त्यांनी आपलं जीवन उभं केलं असेल तर कुटुंबामध्ये ऐक्य राहू शकत नाही, आनंद आणि शांती राहू शकत नाही.
and that will, affect our trust, and people will not trust us anymore, because we build our lives on lies. आणि मग लबाडीवर जे जीवन अवलंबून आहे त्या जीवनावर लोक कधी विश्वास ठेवत नाहीत, आणि म्हणून कुटुंबामध्ये समस्या निर्माण होणं आणि कुटुंबाबाहेरच्या लोकांनी कुटुंबातील व्यक्तीवर विश्वास न ठेवणं अशा गोष्टी घडू शकतात. Another thing that destroy is disrespect. दुसरी गोष्ट कुटुंबाला बाधक आहे ती म्हणजे एकमेकांचा अनादर करणं, आदर न देणं. Even a small child need respect. आणि कुटुंबामध्ये एक लहान लेकरू सुद्धा त्याची इच्छा असते की त्याला नेहमी आदरानं वागवलं जावं. And in some culture, we keep teasing, a child, a small child, and that really affect self-esteem. आणि बऱ्याच संस्कृतीमध्ये किंवा लोकांमध्ये आणि लहान लेकरांना नेहमी चिडवलं जातं आणि ते बरोबर नाही, त्याचे परिणाम लहान लेकरांच्या मनावर होऊ शकतात. And because it affects self-esteem, it creates bitterness over the years. आणि मग लहान लेकरांच्या जीवनावर अशा प्रकारच्या गोष्टींचा परिणाम होऊन त्याच्या अंतःकरणामध्ये जणू काही कडूपणाचं बी रोवलं जातं आणि ते मोठं झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम मग कुटुंबाला भोगावे लागतात. And then on the long run, what we call the child start to rebel against. आणि बऱ्याच वेळा लहानपणी अशा प्रकारच्या गोष्टी सहन केलेली मुलं मोठी झाल्यानंतर बंडखोर बनलेली अनेक कुटुंबामध्ये आम्हाला आढळतात. And the word of God tells us that consider others better than you. देवाचं वचन आम्हाला सांगतं की स्वतःपेक्षा इतरांना अधिक मान द्या, त्यांचा अधिक सन्मान करा. So there is a concept of respect, that you respect every person, whether he is younger or older. आणि म्हणून तुमच्यापेक्षा वयानं कमी असू द्या किंवा मोठा असू द्या, प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही सन्मान आणि आदरच करायला पाहिजे. Then when we keep on neglecting others, it's going to affect our relationship. आणि ज्या वेळेला आम्ही इतरांची मतं किंवा इतरांना टाळतो, त्यांना महत्त्व देत नाही, त्यावेळेला आमच्या नातेसंबंधावर त्याचा कुटुंबामध्ये परिणाम होऊ शकतो. When there is a control and manipulation, that is going to affect our relationship. आणि कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती, मग तो पती असेल, पत्नी असेल किंवा लेकरं असतील, ती कुटुंबाला स्वतःच्या ताब्यात ठेवू शकताना दिसतात, त्यावेळेला अशा कुटुंबामध्ये समस्या निर्माण होताना आढळतात. And a great man, John Maxwell, has put in this way. आणि जॉन मॅक्सवेल देवाचे एक सेवक, त्यांनी असं म्हटलेलं आहे. He said, when a leader wants to use people for his benefit, he will manipulate. ज्या वेळेला एखादा पुढारी किंवा नेता त्याच्या महत्वाकांक्षेसाठी किंवा त्याच्या फायद्यासाठी लोकांना वापरून घेतो, त्यावेळेला तो लोकांचं शोषण करतो किंवा त्यांना ताब्यात ठेवतो. And when a leader wants to use for the benefit of everyone, will motivate. पण ज्या वेळेला एखादा नेता सर्व लोकांच्या भल्यासाठी काही प्रयत्न करतो, योजना आखतो, असाच नेता सर्वदा लोकप्रिय ठरतो किंवा लोक त्याला नेहमी मान देतात, त्याचा सन्मान करतात. Another thing that is very important and affect our relationship is criticism. दुसरी महत्वाची गोष्ट कुटुंबावर परिणाम करणारे आहे ती म्हणजे टीका करणं किंवा निंदा करणं. And the blame game, of course. किंवा एकमेकांना दोष देणं. And that's what we learn from our parents, Adam and Eve. आणि आमचे जे मूळ
जे आई वडील आहेत आदाम आणि हवा त्यांच्यापासूनच आम्ही हे शिकलेलो आहे, दोष एकमेकांवर ढकलायचा. When they were caught red-handed, and Adam said, "The woman you हा made, the woman you हा gave, the woman you made, she did that. She caused me to हा do that." हा आणि मग ज्या वेळेला आदाम हवेनं पाप केलं, देवानं खाऊ नको म्हटलेल्या झाडाचं फळ खाल्लं आणि देवानं त्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं. त्यावेळेला आदाम म्हणाला, मला काय माहित, ती जी बायको तू मला दिलीस तिनंच दिलं म्हणून ते खाल्लं. मग त्या हवेला देवानं विचारलं, बाई तू हे का केलं, तू का फळ खाल्लं. ती म्हटली, मला काय माहित, त्या सापानं मला सांगितलं म्हणून ते खाल्लं. असं एकमेकांवर आरोप ढकलण्याचं काम तेव्हा होतं, ते आजही सुरू आहे कुटुंबामध्ये. And then Eve said, "Oh, I didn't do that. That's an egg. Snake caused me to do that." आणि मग हवा काय म्हणाली, मला काय माहिती नाही, मला काय कळलं नाही, साप म्हणाला खा म्हणून ते खाल्लं मी. Mhm. She didn't say, "Oh, I look at the fruit. It was looking beautiful. हा, I thought it will be tasty and it हा. will give me wisdom," like Genesis 3:8-6 says. हम्म. आणि हवा अशी म्हणाली नाही, ते फळ मला दिसायला फार चांगलं दिसलं आणि त्याचा वासही फार छान होता आणि मला फार ते आवडलं आणि ते खाल्ल्यामुळं मला तुझ्यासारखं देवा बनायचं होतं आणि त्या खाल्ल्यामुळं मी ज्ञानी बनले असते आणि म्हणून ते मी खाल्लं, असं काही देवाला हवेनं सांगितलं नाही. But blaming each other, that आणि really affect relationship. आणि ज्या वेळेला आम्ही एकमेकांना दोष देतो त्यावेळेला आमच्या नातेसंबंधावर त्याचा कुटुंबामध्ये गंभीर परिणाम होतो. Sometimes we have unrealistic expectation. कधी कधी आम्हाला कुटुंबामधील लोकांकडून अवास्तविक अपेक्षा असतात. And that unrealistic expectation is going to affect our relationship. आणि अशा इतरांपासून अवास्तविक अपेक्षा आमचे नातेसंबंध बिघडवू शकतात. And the last thing I want to share with you is our emotional immaturity. आणि शेवटची गोष्ट मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आमची जी भावना प्रधान अपरिपक्वता आहे ती देखील आम्हाला कुटुंबामध्ये मारक किंवा हानीची ठरू शकते. And that's why we need to grow up. आणि म्हणून आम्ही प्रौढ बनलं पाहिजे, आमची वाढ झाली पाहिजे. And then when we are mature, then we learn how to behave and how to resolve our issues. आणि मग ज्या वेळेला आम्ही प्रौढ बनू त्यावेळेला आम्हाला समजून येईल की कुटुंबामध्ये ज्या लहान मोठ्या समस्या असतात त्याचं योग्य पद्धतीनं कशा प्रकारे निराकरण करायचं आणि कुटुंबामध्ये आनंद, शांती, सुव्यवस्था, आपलेपणा कशा प्रकारे राखायचा हे आम्हाला समजून येईल. And that will help us to build godly families, happy आणि families, healthy families. आणि याद्वारेच मग आम्हाला एक देवाला आवडणारं कुटुंब, एक निरोगी कुटुंब, एक शांतिमय कुटुंब किंवा आनंदी कुटुंब त्याची निर्मिती करता येईल. Lovely. So please write the summary of what you see, um, the things that are important to build a healthy family. आणि एक आदर्श, शांतिमय, आनंदी ख्रिस्ती कुटुंबाची उभारणी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, दूर केल्या पाहिजेत कुटुंबामधून, आज तुम्ही शिकलेल्या आहेत, त्या तुम्ही लिहून काढायच्या आहेत. सारांश रूपानं त्यांची यादी तयार करायची आहे. विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. And you can also write down the personal analysis, evaluation of things that are disturbing your relationship and families. आणि याच्या व्यतिरिक्त जरी काही गोष्टी तुम्हाला
तुमच्या कुटुंबामध्ये आढळत असतील किंवा तुम्हाला इतर कुटुंबामध्ये जाणवले असतील, त्या देखील तुम्हाला लिहून काढायला हरकत नाही. की कुटुंबामधील ऐक्य, शांती, प्रीती टिकवायची असेल तर या गोष्टींची आवश्यकता आहे आणि या गोष्टी कुटुंबामध्ये टाळल्या गेल्या पाहिजेत, दूर केल्या पाहिजेत. त्यांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. 2 याद्या तयार करायच्या आहेत. And then you can bring those things to the Lord. आणि त्या सगळ्या गोष्टी देवाच्या चरणापाशी प्रार्थनेमध्ये आम्हाला आणायच्या आहेत. And I believe that He is able to fix anything and everything. आणि आमच्या कुटुंबामधली कोणतीही गोष्ट किती लहान मोठी असली तर देव ती योग्य प्रकारे हाताळू शकतो आणि आमचं कुटुंब एक सुखी, आनंदी, शांतिमय, ऐक्यामध्ये असलेलं कुटुंब तो बनवू शकतो. Pastor Dongre, would you kindly pray? आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्र वर्गाची सांगता करू. सर, सर्वसमर्थ देवा, आजच्या या रात्रीच्या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी उपकारस्तुती करतो. प्रभू परमेश्वरा, तू सर्वप्रथम कुटुंबाची निर्मिती केलीस आणि प्रभू तुझी इच्छा आहे की या ख्रिस्ती कुटुंब हे नेहमी आदर्श असावं, ते ऐक्यामध्ये असावं, ते शांतीमध्ये असावं. त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य नम्र असावा. त्या प्रत्येक सदस्यानं प्रभू तुझी सेवा करावी, तुझ्या वचनामध्ये असावं, तुझ्या भयामध्ये, तुझ्या प्रीतीमध्ये, कृपेमध्ये असावं आणि ऐक्यतेमध्ये आम्ही तुझी सेवा करावी, आम्ही मंडळीची सेवा करावी आणि आम्ही समाजाची सेवा करावी. प्रभू, आजचे जे विषय आम्ही हाताळले, आम्हा प्रत्येक व्यक्तीसाठी ते तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक कुटुंब हे ख्रिस्ती कुटुंब आदर्श असं असावं, तुम्हाला आवडणारं असावं, तुला संतोष देणारं असावं आणि तुझी उत्तम, पवित्र आणि गृहणीय इच्छा कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं पूर्ण करण्यासाठी झटावं, यासाठी तू दया कर आणि कृपा कर. प्रभू परमेश्वरा, आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आशीर्वादित केला त्याबद्दल धन्यवाद देऊन प्रार्थना प्रभू येशू आमचा तारणारा याच्या नावाने केली म्हणून ऐकत्या. आमेन. Amen. Amen. Praise God. Thank you and God bless you. Thank you. God bless you. Okay. आज हा वर्ग आपण इथं संपवतो आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण करो. See you next week. Bye bye. See you. Bye-bye. God bless you. God bless Thank you. you. Bye-bye.